पण एकच प्रसंग सांगेल, प्रत्येक मायच्या आणि प्रत्येक बापाच्या डोळ्यात असतो असेल, लक्षपूर्वक ऐका. पोळ्याचा सण होता, पोळ्याचा सण आहे आणि तो पोरगा मारका बैल घेऊन असा गल्लीत फिरत होता. तो बैल त्या पोरावर चालून यायचा, शिंग मारायचा, अजून जीव वाचवण्यासाठी दोर सोडायचा, पडायचा. तो बैल पडत पडत बैल मारायला यायचा, कसा तरी जीव वाचवायचा, अजून हळूहळू पडत पडत जायचा, पुन्हा बैलाची दोरी धरायचा, पुन्हा तो बैल मारायचा, अजून दोरी सुटायची, अजून मागून हळूहळू जायचा, दोरी धरायचा. एक सुज्ञ बाबा बसले होते बाबांसारखे. त्या बाबांसारखे त्यांनी विचारलं, का रे बाडू, अरे तो बैल तुला मारतोय, त्याचं शिंग तुला लागेल आणि जखम होईल बाळा, नको ना पडू त्या बैलाच्या मागे, नको ना दोरी धरू. त्या पोराच्या डोळ्यात अश्रू होते दादा. त्या पोराचं उत्तर ऐकून दगडाला पाजर फुटेल. लक्षपूर्वक ऐका. त्या 8 वर्षाच्या पोरानं सांगितलं, बाबा हा बैल मला मारतोय, मला कळतंय बाबा, याचं शिंग मला लागेल, जखम होईल, कदाचित माझ्या पोटाला लागलं, माझं पोट सुद्धा चिरू शकतं, हे मला सगळं कळतंय बाबा, पण हा मारका बैल मी हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही बाबा. मग रे राजा, बाबा आज पोळ्यासारखा सण, तुमच्या घरामध्ये कोणीतरी आई असेल, कोणीतरी बहीण असेल, कोणीतरी गोडधोड करून खाऊ घालणार असेल, म्हणून तुम्ही आरामात आहात. माझ्या घरामध्ये माय नाही, माझी बहीण आहे, फक्त 6 वर्षाची, तिला स्वयंपाक येत नाही. हा मारका बैल हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही बाबा, पोळ्याचा सण, हा बैल घेऊन फिरत असताना कोण्या ताई माईला दया येईल, घासभर पुरी या नंदीला पूजत असताना नंदीला खाऊ घालेल आणि घासभर पुरी मला पण देईल, आणि तेवढी घासभर पुरी मी माझ्या दिदीला घेऊन जाईल, कारण आमच्या घरामध्ये पुरणाची पोळी बनवणार कोणीच नाही ना बाबा. म्हणून या मारका बैलाचा माग धावतोय, ओ हाऊस म्हणून नाही. आज माझ्या दिदीला पुरणाची पोळी खायची आणि ती माझ्या घरात बनवणार कोणीच नाही. कदाचित मला बैलाचं शिंग लागेल, परवडेल, पण माझ्या 6 वर्षाच्या दिदीला काय सांगू की प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी आणि तिला जर खायला भेटत नसेल तर माझ्याकडे काय उत्तर आहे. आपण तर चालले जातो दादा, पण आपल्या लेकरांची परिस्थिती काय होते कधी कल्पना करा. आणि हे सगळं घडलं ना, तरुण भावांना सांगतो, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. रविकिरण महाराज एवढे जीव तडकीने सांगतात ना, तो एवढं पोट तिडकीने सांगण्याचा मागचा हेतूच माझा एवढाच आहे की दादा, तरुण भावांना एक संदेश आहे. हे सगळं घडलं, हे कशामुळे घडलं दादाश्री? कशामुळे? फक्त दारूमुळे. या दारूमुळे जर आपल्या संसाराचा असा सत्यानाश होत असेल तर मी पाया पडून रिक्वेस्ट करेल, दादा आजच्या कीर्तनातून माझा एवढा संदेश घेऊन जा की जर पीत असाल तर आज शपथ घ्या. मी आज कीर्तनातून शपथ घेतो की आजच्या नंतर दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही, अशी शपथ घ्या आजच्या कीर्तनातून. तरी मला असं वाटेल की आजचं माझं कीर्तन माझं सक्सेस झालंय असं मी समजेल. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन गाव